ओके, तर नमस्कार मित्रांनो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण ही जी सिरीज आहे ब्लॉगची ती कोकण डायरीज अशी कॅप्चर करणार आहे. तुमचे सर्वांचे आभार. तुम्ही फर्स्ट पार्टच्या या व्हिडिओला खूप सारा म्हणजे सपोर्ट केला त्यासाठी. सो आज मी ह्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कोकणचा जो आम्ही स्पॉट एक्सप्लोअर केलेला तो ॲड केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही चिपळूणकडून जात होतो त्यावेळेसचे काही स्पॉट सीन्स मी ॲड केलेले आहेत. हा जो एक कॉर्नर आहे इथं आम्ही थांबलेलो, कारण हा आरेवारे रोड जाणार होता. त्या वेने आम्ही जाणार होतो रत्नागिरी साईडला, गणपतीपुळे साईडला. मग त्यावेळेस आम्ही इथं थोडं थांबलेलो कारण सीन खूप चांगले होते. त्यामुळं मग ह्या ठिकाणी थोडं आम्ही एक ड्रोन टाईप शॉट घ्यायचे म्हणून एक अशी मॅन्युअल मोठी काठी घेतलेली, त्याला सेल्फी स्टिक बांधून वरती होल्ड करून थोडे सीन्स कॅप्चर करायचं म्हणून ठरवलं. आणि खूप भारी असे सीन्स आलेले. साईडला समुद्र असा होता आणि साईडचा असा रोड जो होता तो एकदम जवळून होता. जवळून म्हणजे इन द सेन्स वरती होता, समुद्र खाली असल्यामुळे तो वरून सीन खूप चांगले दिसत होते. हे थोडे सीन्स आम्ही कॅप्चर केले. अक्षयने पण त्याच्यामध्ये व्यवस्थित थोडं हेल्प केली माझी, कारण ती काठी थोडी हलत असल्यामुळे कॅमेरा पडण्याची थोडी मला भीती वाटत होती. पण त्याने ते व्यवस्थित कॅरी केलं आणि त्यामुळे हे पॉसिबल झाले, हे फुटेजेस ॲड करणं ह्या ब्लॉगमध्ये. एकंदरीत खूप भारी एक्सपिरियन्स होता त्यावेळेसचा. आणि व्ह्यू पण खूप मस्त होता. वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथं थांबून तिथला व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते. तर हे काही फुटेजेस होते ते मी ॲड केलेले आहेत आत्ता ह्याच्यामध्ये. सो तुम्हाला नेक्स्टचा जो ह्या व्लॉगमधला स्पॉट आहे तो सुद्धा नक्कीच आवडेल. मग असंच जाता जाता आम्ही थोडं एका ठिकाणी थांबलो. त्या ठिकाणचं काहीतरी म्हणजे पोटासाठी म्हणून थोडं वडापावचा गाडा दिसला, मग थांबलो आणि त्या ठिकाणी वडापाव घेतले. वडापाव खूप भारी होते, असे स्पायसी प्लस मस्त होते एकदम. ते वडापाव आम्ही ट्राय केले त्या ठिकाणी जातानाच. आणि हा तू खाणार ना? आम्ही नुसतं खाणार आहे वडा. कुठं काढले? हां हां. प्रत्येकाने वडापाव एन्जॉय केला त्यावेळेस. सो एकंदरीत वातावरण छान होतं. मग तसंच वडापाव संपवल्यानंतर आम्ही पुढे गेलो. एक पूल लागलेला, तिथं आम्ही थोडे रील्ससाठी शॉर्ट्स घेतले, स्लो मोशन व्हिडिओ कॅप्चर केले. अक्षयने, मी, विनायकला नेहमीच इम्पॉर्टन्स द्यावा लागतो, कारण त्याला थोडं करत करत आम्ही गेलो. प्लॅन एकंदरीत असा होता की फेरीमधून जायचं होतं पलीकडे समुद्रातून. सो तिथं आम्ही गेलो तर खूप मोठी रांग लागलेली होती गाड्यांची अगोदरच. थांबलो तिथं, मग थोडे सीन्स बघितले तिथले. सो तिथं एकंदरीत 4 व्हीलर आणि 2 व्हीलर त्यांनी अलाउड करत होते. एका वेळेस 20 4 व्हीलर प्लस काही 2 व्हीलर त्यांनी त्या एका फेरीमधून घेऊन जात होते. त्यासाठी वेगळं बुकिंगची सोय केलेली होती तिथं. खूप भारी व्यवस्था होती. वातावरण पण खूप छान होतं. फक्त कसं की विकेंड असल्यामुळे गर्दी पण तेवढीच होती, कारण वाहनांची लाईन खूप मोठी लागलेली. मग असंच आम्ही थोडी मजा मस्ती करत तिथं. अरे अक्षय, त्याला विचारलं 2 व्हीलर कधी घालणार का 4 व्हीलर घालणार? आज आम्ही आलो आहे. अरे 4 व्हीलर का पहिला घालणार काय? तिथे इम्पॉर्टंट चाललंय रेकॉर्डिंग, तुला 4 व्हीलर का 2 व्हीलर पहिला घालण्याचं. तुमचं काय एक्सपिरियन्स आहे आज पहिल्यांदा फेरीमधून जाण्यासाठी? व्हेरी एक्साइटेड. तुमच्या फेसवर बघून वाटत नाही तुम्ही एक्सायटेड आहात. बुकिंग झाल्यानंतर थोडा वेळ टाईम स्पेंड केला. ते अशा प्रकारे व्हेकलचे आम्ही तिकीट्स वगैरे केले आणि थोडा वेळ थांबलो, कारण अजून यायला वेळ होता. त्या जेटीला, काय ते फेरी म्हणतात त्याला, जी असते त्याच्यामधून आम्ही जाणार होतो ती. सो तोपर्यंत मी थोडे फुटेजेस कॅप्चर केले. इथं येणार होती ती बोट जी होती मोठी, त्याच्यामध्ये सगळे ते लोड करून गाड्या प्लस लोक ते तिकडं जयगडचा जो आहे एरिया तिकडे सोडणार होते आम्हाला. सो थोडा वेळ थांबलो तिथे, आजूबाजूचे सीन्स कॅप्चर केले याच्यामध्ये. आणि परत मग तिथेसुद्धा ऊन असल्यामुळे थोडं म्हटलं काहीतरी खायचं किंवा काहीतरी पाणी वगैरे घेऊयात म्हणून थांबलो. ऊन नसल्यामुळे काही गरम तर काही खायची इच्छा झाली नाही. मग त्यामुळे मग नॉर्मल आपलं पाणी
घेतलं, पाणी वगैरे पिलो. नेहमीप्रमाणे अक्षय आमचा नेहमीच स्पॉन्सर असतो. त्याने यावेळेसुद्धा ट्रिप ऑलमोस्ट स्पॉन्सर केलेली आम्हाला. ही फक्त बोलायची गोष्ट नाही, पण ॲक्च्युली त्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या. हा एक्सपिरियन्स जेट्टीचा फेरीचा माझा फर्स्ट होता, पण त्याला कदाचित असल्यामुळे पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. या अशा प्रकारे त्यांनी 4 व्हीलर्स सगळ्या लोड केलेल्या त्या बोटमध्ये मोठ्या, आणि सगळे लोक वरती आणि खाली ऑलमोस्ट समोरच्या पॅसेजमध्ये सगळ्या बोटच्या गाड्या होत्या 4 व्हीलर, आणि वरती लोक बसलेले आणि तिकडच्या साईडच्या पॅसेजमध्ये सुद्धा होते. मग हा सगळा प्रवास झाल्यानंतर आम्ही परत आलो लोकेशनला. तिथून बाहेर आलो त्या बोटमधून, आणि त्यानंतर आमचा प्लान होता की फर्स्ट जायचं जो किल्ला होता तो बघण्यासाठी, आणि त्यानंतर मग नेक्स्ट स्पॉटसाठी जायचं आमचं ठरलेलं. मग असं प्लॅनिंग डोक्यामध्ये ठरवून एका ठिकाणी थांबलो आणि कसं काय करायचं, काय प्लॅन करायचा हा ठरवला. सो ते थोडं डिस्कशन केलं मग कसं करायचं हे. एकंदरीत गुगल मॅप्सचा यूज केलाच नाही आहे ह्यावेळेस, कारण लोक खूप हेल्पफुल होते, त्यामुळे लोकांना विचारत रस्ते हे गेलो. सो असं थोडंफार प्लॅनिंग झालेलं ह्यावेळेस. तर हे आहे लोकेशन जे तुम्हाला नक्कीच आवडेल. हा आहे जयगड किल्ला. याच्या बाबतीत थोडीशी माहिती अशी की जयगड हा किल्ला एक ऐतिहासिक सागरी दुर्ग आहे जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. जयगड किल्ल्याची बांधणी 16व्या शतकामध्ये विजापूरच्या राजाने केली आहे, पण हा किल्ला विजापूरचा राजा आपल्या ताब्यात फार काळ ठेवू शकला नाही, कारण संगमेश्वर नाईक याने या किल्ल्यावर हल्ला करून जयगड हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि किल्ल्यावर त्यांचे वर्चस्व फक्त 2 ते 3 वर्ष राहू शकले. या किल्ल्यावर खूप चढाओढीच्या लढाया झाल्या. कधी पोर्तुगीजांनी गडावर हल्ला केला तर कधी विजापूरमधून हल्ला झाला. जयगड हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे आणि व्ह्यू पण खूप छान होता त्या जयगडच्या किल्ल्याच्या आजूबाजूने. त्यामुळे आतमध्ये भलेही थोडंसं कमी असं लोकेशन्स पाहण्यासाठी वगैरे असेल, पण जो आजूबाजूचा जो बुरुज होता तो अजूनही इंटॅक्ट आहे असा होता. आतमध्ये जाण्याचा जे द्वार होते ते खूप भव्य होते, उंच होते. त्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करू शकलो या ब्लॉगमध्ये. हे मलासुद्धा भारी वाटलं अक्षरशः, कारण अजूनही तिथल्या ज्या पायऱ्या ज्या होत्या प्लस जे सोय जी तिथली होती ती एकदम अजूनच्या आजूबाजूच्या रचना बघून खूप भारी वाटलं. आणि अशा प्रकारे आम्ही थोडेफार फुटेजेस त्यातले ॲड केले ह्या ब्लॉगमध्ये. अजूनही हा ब्लॉगसुद्धा खूप लाँग होऊ शकला असता, म्हणून एवढ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये थोड्याफार ॲड केल्या. बाहेरच्या सागरी दुर्ग म्हणजे समुद्राचे पण व्ह्यू थोडेफार ॲड केले. आणि हा ब्लॉग मी इथंपर्यंतच ह्या ब्लॉगमध्ये एवढ्याच गोष्टी ॲड करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲड करत परत आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटसाठी या कोकण डायरीजमध्ये. सो खूप भारी एकंदरीत हा दौरा झाला आमचा कोकणचा. आणि इथूनचा नेक्स्ट स्पॉट असेल आमचा तेही एक मंदिर आहे छान ते मंदिर. आणि त्यानंतर गणपतीपुळेचा एक अनोखा एक्सपिरियन्स मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. तो सुद्धा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि ह्या ब्लॉगलासुद्धा नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि नक्कीच आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.